बीडच्या पाटील मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा जी आहे ती पार पडते आणि या सभेस्थळी या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी रांगोळीचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर रांगोळी कलाकार या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा जी आहे ती रांगोळीच्या माध्यमातून साकारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय खरं तर सकाळपासूनच ही रांगोळी जी आहे ती या ठिकाणी काढण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण टीम जी आहे या रांगोळी कलाकारांची ती या ठिकाणी कष्ट घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय हुबेहूब मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी जी आहे त्या ठिकाणी साकारण्यात येत आहे। नक्की कशा पद्धतीची तयारी आणि कशा पद्धतीचं यांनी तयारी केलेली आहे हे देखील आपण जाणून घेऊयात। काय सांगा खरं तर किती लोक तुम्ही संपूर्ण या रांगोळी करण्यामध्ये काम करताय आणि काय एकंदरीत सगळं कष्ट आहे तुमचे? सकाळी आम्ही इथे 8 वाजल्यापासून आलेलो आहेत आणि कमीत कमी 5 किंवा 6 तास लागू शकते त्याला। तर आमचं काम चालू आहे, म्हणजे वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे आम्ही आणि करतोय सध्या। आणि एक 30-40 किलो आम्ही कलर वापरतोय त्याच्यामध्ये आणि अफाट मेहनत आहे। आणि एक पोर्ट्रेट कसं असतं रांगोळीमध्ये तर त्याचं एक एक्झाम्पल म्हणून हे दाखवलेलं आहे। किती जणांची टीम काम करते आणि साधारण आणखी किती वेळ लागू शकतो? कारण सकाळी तुम्ही 8 वाजल्यापासून इथे पाहायला मिळत आहात। हां, तर आमची टीम टोटल आमच्याकडे 10 मुलं आहेत सध्या, स्टुडंट माझे। आणि माझे स्वतःचे क्लासेस असल्यामुळे मी ड्रॉइंग, पेंटिंग, आर्किटेक्चर, इंटेरियर, फॅशन डिझायनिंग असे टोटल मी सगळ्या गोष्टी शिकवतो मुलांना। पण रांगोळीचं मी 1999 पासून करतोय आणि या रांगोळीसाठी वापर कसा करायचा, ही कला कशी लोकांपर्यंत पोहोचवायची, त्याचा उद्देश माझा तो आहे की या रांगोळीच्या कलेचं, कारण ही आपली भारतातली आपली संस्कृती आहे की रांगोळी की ते दारासमोरची रांगोळी आहे तर त्याला व्यापक स्वरूप आलेलं आहे। कारण देश विदेशामध्ये रांगोळीचे प्रदर्शन भरले जातात। तसे मी एक्झिबिशनमध्ये, साहित्य संमेलनामध्ये आणि एक 35 बाय 15 फुटाची मी भारत मातेचं काढलं होतं एक प्रतिकृती रांगोळीमध्ये। ही किती फुटाची ही प्रतिकृती आहे पूर्ण शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील? हे कमीत कमी 15 बाय 8 फुटाची रांगोळी आहे। त्याच्यामुळे भरपूर काही त्याला आहे त्यामध्ये स्कोपमध्ये। जसे आता ह्यांचं पोर्ट्रेट करत आहेत जरांगे साहेबांचं, तर त्यांची बारकावे त्यात दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये। तर त्यांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे असावेत, त्यांची लकअप काय आहे आणि प्रत्येकाचं कॅरेक्टर असतं चेहऱ्यावरचं, तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि छायाभेदचा प्रकार कसा असतो, शेड लाईटिंग कशी असते हे त्यातून दाखवण्याचा प्रयत्न आहे। आणि महाराजांचं प्रतिरूपी दाखवलेलं आहे, महाराजांचं व्यक्तिमत्व कसं असावं त्या रांगोळीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। आपण पाहतोय की खरं तर हुबेहूब मनोज जरांगे पाटील असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांची रांगोळी जी आहे ती या ठिकाणी या 10 कलाकारांनी साकारली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।